तर मित्रांनो, आज डायरेक्ट तुमच्या भावाने चपात्या बनवल्या होत्या बरं का. तुमच्या भावाला म्हणजे काही विषय नाही. तर गुड मॉर्निंग गाईज, नमस्कार, वेलकम टू न्यू ब्लॉग. तर मी आता निघालो होतो हॉटेलला जाण्यासाठी आणि आम्ही चारी निघालो मग सोबतच जाण्यासाठी आणि मस्त गप्पा बिप्पा मारत मग निघालो आम्ही सकाळ सकाळी हॉटेलला जाण्यासाठी. हॉटेलला तर पोचून गेलो होतो. मग मस्त रोलान ते ना मस्त शटर वगैरे खोलत होते. भीमला म्हटलं कडा मग दूध बीट घेईन म्हटलं. मग भीमला मस्त अमूल गोल्ड दूध वगैरे मोजायला लावलं आणि मी आलो रोलाकडं. रोला को बोल दिया जल्दी जल्दी शटर कर म्हटलं, खोल मेरे को चल बो म्हटलं, आता लवकर खोल, मला पीसी चालू करायचा आहे. पीसी वगैरे चालू केला आणि मग मी निघालो रोलान त्यांच्याकडे जाण्यासाठी. रोलाचं तर काम चालू होतं. मग मी डायरेक्ट भीमन त्यांच्याकडे गेलो. भीमन त्यांचं काम चालू होतं. हा भाऊ म्हणे चलो म्हणे आव अंदाज चपाती शेको म्हणे. म्हटलं तू बना मी शेकताय. मग काय तुमच्या भावाला कोणताही काम सांगा, काही प्रॉब्लेम नाही. तुमचा भावा लगेच चपात्या वगैरे शेकून घेतल्या आणि आपले मेचचे मित्र येणार होते. मस्त त्यांना मेचच्या चपात्या वगैरे दिल्या आणि मग आपल्याला किवट्या वगैरे काढायच्या होत्या या भाऊन त्यांच्या. मस्त किवट्या वगैरे काढून घेतल्या आणि मग आपल्या दुपारी झाली होती आपल्या हॉटेलला घर. आणि सर पण आलेले नव्हते अजून. मग रोलाला सांगितलं तू ये टेबल साफ करले, मी टेबल देत आहे म्हटलं. मग या भाऊ सोबत मस्त आलो आम्ही दोघी सोबतच जेवण केलं. आपला एकदम खास जिगुलक मित्र येतो त्याच्यासोबत जेवण वगैरे केलं आणि मग ना सरण ते पण येऊन लागले होते आणि गर्दी अजून पण कमी झालेली नव्हती गाईज. माझा तर डायरेक्ट घाम निघून गेला होता आज. मग सरण त्यांच्याकडे आलो. सरण त्यांचं एकदम इम्पॉर्टंट काम चालू होतं इथं. मग मी थोडस रेस्ट करून घेतला, बसून घेतला आणि रोलाचा मोबाईल जमा करून घेतला. रोला म्हणे मोबाईल दे दो म्हणे फायनली अभि मेरे को जाने काय म्हणे रूम पे. म्हटलं रुक जा अभि थोडी दे. मग मेचचे मित्र येले होते संध्याकाळी. मग त्यांना पण त्यांच्या किवट्या वगैरे सर काढून देत होते. मग काय तुमचा भाऊ निघाला तर रूमला जाण्यासाठी. तेवढा व्हिडिओ वगैरे आवडला असेल तर लाईक फॉलो शेअर नक्की करून द्या गाईस. बाय बाय.